नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधन ॲग्रो सर्व्हिसेस दानोळीच्या मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट. सदरचे शेतकरी पाटील सर म्हणून आहेत. हे व्यवसाय हिने कॉम्प्युटरचे शिक्षक म्हणून काम करतात, पण त्यांना शेतीमध्ये अनुभव आहे. ते आता त्यांना काय काय अनुभव आले ते आपल्या शेतकऱ्यांना सांगणार आहेत. नमस्कार सर. नमस्ते. आमचा 86-032चा प्लॉट होता. तो माळव्याच्या नंतर 86-032ची रोप लागण केली. 10 ऑक्टोबर 2025ला रोपाची लागण केली होती. रोपाची लागण केल्यानंतर प्लॉटमध्ये आमच्या हिशोबानं आम्ही आळवणी घालत होतो. शेतकरी आपल्या अनुभवानुसार आपण आळवणी घालतो ती घालत होतो. सुरुवातीला आम्ही घातलं, पर प्लॉटमध्ये आम्हाला असा निदर्शनास आलं की बाबा एक प्लॉटमध्ये निम्म थोडंसं एक एकरामध्ये म्हणला तर म्हणजे आता प्लॉट आहे तो 20 गुंठ्याचा आहे. त्या 20 गुंठ्यामध्ये एक 3 गुंठा प्लॉट होता, तो एकदम असं खचल्यासारखं दिसत होता, ज्याला मुळांची वाढ नव्हती, रोप पूर्ण रोपांना फुटवा नाही किंवा रोपांची वाढ पण नव्हती, आणि इतर साईडला बाजूला जे होतं ते व्यवस्थित प्लॉट दिसत होता. त्यामुळे मन नर्वसल्यामुळं असं चर्चा शेतकरी बांधवामध्ये चर्चा होत असताना वडील घरामध्ये चर्चा झाली. त्यातनं साहेबांचं नाव समोर आलं. कृषीधन ॲग्रो सर्व्हिसेस दानोळीमध्ये असं मार्गदर्शन साहेब प्रशांत चंदोबा साहेब MSc ॲग्री असलेले, ते त्यांचा अनुभव असा आम्हाला ऐकायला मिळाला की बाबा साहेबांचं ट्रीटमेंट घेतल्यानंतर भरपूर असे प्लॉट आहेत की जे प्लॉट दबगलेले आहेत, तरी पण त्यांना उत्पन्न जे हवंसं आहे तेवढं उत्पन्न भेटलेलं आहे. मग त्या नर्सरीला जे ऊस टाकतात त्यांना सगळ्यांना बोलवून दाखवलं. सगळेजण येऊन ऊस सगळ्यांना पसंत पडायचं, पर त्याची फेरं बघितल्यानंतर ट्रीटमेंट कोणाचं आहे म्हणून पहिला विचारायचे साहेब. त्या फवारणीनंतर किंचित 15 दिवसामध्ये प्लॉट आमच्या मनासारखा प्लॉट दिसायला चालू झाला. त्याच्यानंतर एवढं आत्मविश्वास वाढला की बाबा ह्यातनं काहीतरी खरोखर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ऊसाचं ट्रीटमेंट जो आहे ते व्यवस्थित घेऊ शकतो आपण.